नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जनतेची मागणी नाही हा मार्ग व्हावाच असंही कोणाचं म्हणणं नव्हतं, पण तरीही मुख्यमंत्र्यांचा स्वप्नातला प्रकल्प म्हणून शक्तिपीठ महामार्ग पाहिला जातो. हा शक्तिपीठ महामार्ग आता झालेल्या विधानसभेच्या अगोदरपासून गाजत आहे आणि त्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आदी जिल्ह्यातील बाधित शेतकरी अगदी बेंबीच्या देठापासून ओरड करून हा मार्ग आमच्या सुपीक जमिनीतून नेऊ नका असं ओरडून सांगत, पण त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. निवडणूक संपेपर्यंत ह्या शक्तिपीठ महामार्गाला स्थगिती देण्यात आली. निवडणूक होताच देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मग त्यांचं स्वप्न असलेला शक्तिपीठ महामार्गाचं काम परत सुरू झालं. राज्य रस्ते महामार्ग मंडळ हा शक्तिपीठ महामार्ग बांधणार आहे. परत शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाल्यानंतर या शक्तिपीठाचा मूळ जो आराखडा आहे त्यात बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाला कल्पना देण्यात आली आणि मग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टीमनं या आराखड्यात बदल केला आहे. आता हा शक्तिपीठ महामार्ग ज्या 13 जिल्ह्यातून जाणार आहे त्यातील मूळ 4 जिल्ह्यातलं कुठलंही आरेखन बदलण्यात आलेलं आहे. मात्र बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील आराखडा बदलण्यात आला असून हा मार्ग सातारा जिल्ह्यातून आता पूर्वीप्रमाणे पात्रादेवीला हा महामार्ग संपणार नाही, तर आता बांद्याला हा महामार्ग संपणार आहे. असा हा बदल करण्यात आला आहे. आता याबाबत राज्य सरकारनं काल अधिसूचना जारी केली आहे. नेमका मार्ग या 13ही जिल्ह्यातील जे 40-42 तालुके आहेत त्यातील कोणत्या गावातून नेमका जाणार आहे याचा मार्गदर्शक तालिका अजून बाहेर आलेली नाही. कदाचित आली पण असेल, पण ती जिल्हाधिकारी कार्यालय स्तरापर्यंत पोचलेली असेल आणि ती ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस मग नवीन कोणत्या गावावरून हा मार्ग जाणार असेल तर तेथील बाधित होणारे शेतकरी ज्यांच्या शेतजमिनी या महामार्गाच्या ह्याच्यात जातील तेथील शेतकरी काय भूमिका घेतात यावरच या मुख्यमंत्र्याच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाचं पुढील वाटचाल सुरू आहे. एवढं निश्चित. नाशिकचा बहुचर्चित बहुरूपी अशोक खरात याला काल नाशिक न्यायालयाने ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर काही तासातच परत पोलीस SITनं त्याला परत दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं. दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर आज अशोक खरातला पोलिसांनी न्यायालयात हजर केला. न्यायालयात पोलिसांनी आपल्याला पोलीस कोठडी का हवी आहे याचं कारणं न्यायमूर्तीसमोर विशदली, तर अशोक खरातच्या वकिलांनी आता एवढी आम्हाला पोलीस कोठडी देण्यात आली होती
आता पोलीस कोठडीची गरजच काय, असंही आपलं मत मांडले. मात्र दोन्ही बाजूची म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातची पत्नी हिचं अशोक खरात बरोबरच गुन्ह्यात संबंध असल्याचं सुरुवातीपासूनच स्पष्ट दिसत, परंतु पोलिसांनी तिला तोपर्यंत हात लावला नव्हता. जेव्हा जमीन खरेदीत फसवणूक झाल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात एक गुन्हा दाखल झाला. त्यात कल्पना अशोक खरातचं नाव आरोपी म्हणून आलं. त्यावेळेस मग पोलीस यंत्रणा जागी झाली आणि कल्पना खरातला अटक करण्यासाठी अशोक खरातच्या नाशिक येथील बंगल्यावर विशेष पथकाचं पोलीस दल तिथं पोचलं. त्यावेळेस अशोक खरातच्या घराची लाईट बंद होती. लाईट बंद करण्याचं कारण म्हणजे घरात कोणी नाही असं लोकांना समजावं, असं त्यांचा डाव होता. मात्र पोलिसांनी अगदी त्या बंगल्याला चहूबाजूनं असलेल्या कंपाऊंड वॉलवरून उड्या मारत अशोक खरातचं घर उघडलं. घरात शोध घेतला असता अशोक खरातचा मुलगा तिथे होता. मग पोलिसांनी मात्र कल्पना खरात घरात कुठेच आढळून नाही. त्यामुळं पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला अटक केली आहे. गेली 3-4 दिवस पोलीस कल्पना खरातचा शोध घेत आहे, परंतु कल्पना खरात अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. कल्पना खरात परदेशी पळून जाऊ नये यासाठी आता पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे आणि या लुकआउट नोटीसीमुळं तिला परदेशात जाणं शक्य होणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत लुकआउट नोटीस बजावल्यानंतर सर्व विमानतळावर, बंदरावर संबंधित आरोपीचे फोटो आणि माहिती पाठवली जात असते आणि मग तिथली यंत्रणा आरोपी जर पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ताब्यात घेत असते. मात्र आता आज ती लुकआउट नोटीस काढली आणि कल्पना खरात 3 दिवसापासून पोलिसांना सापडलेली नाही. गेल्या 3 दिवसात ती परदेशी तिनं पलायन केलं नसेल असं छाती ठोकपणे कोणालाही सांगता येणार नाही. खरंच ती परागंदा झाली आहे का, परदेशात गेली आहे का, त्याची उत्तरं आपल्याला 2-3 दिवसात मिळतील. मात्र अशोक खरात याच्या नव्या भानगडी तपासात पुढं येत आहेत आणि त्या महाराष्ट्रभर चर्चेला जात आहेत. रुपाली चाकणकर याही अद्यापपर्यंत त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावूनही त्या आलेल्या नाही. आता त्या केव्हा चौकशीला येणार हाही प्रश्न आहे. असो, काल सायंकाळपासून धाराशिव जिल्ह्यात ढगाळ असं वातावरण आहे आणि अवकाळी बरसेल अशी स्थिती आहे. काल कळंब तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसला आहे. त्या पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अगदी झाडावरच असलेली टोमॅटो तर बहुला येते, अगदी फुटून तिथं टोमॅटोचा चिखल झाल्याचं दृश्य दिसून येत होतं. आजही पावसाळी वातावरण आहे. यात येडेश्वरी देवीची यात्रा ही मोकळ्या पटांगणात भरणारी यात्रा आहे. त्यामुळं या अवकाळी पावसामुळे भाविकांनाही त्याचा त्रास होणार हे नक्की, कारण एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना निवारा हिरमळ्यात मिळणं अवघड आहे. त्यामुळं भाविकांना देवीचा धावा करत अवकाळी पावसाचा मार सहन करावा लागणार हे निश्चित आहे. आता निसर्गाला कोणी काही
अडकाटी आणू शकत नाही किंवा त्याच्या जी क्रिया होणार असते ती अडवू शकत नाही. त्यामुळं अवकाळी येणार असेल तसं वातावरण तर आहे, तर तो येईलच हे मात्र खरं. 19व्या IPL स्पर्धेत आज 6वा दिवस आहे. आज 6व्या दिवशी दोन जे संघ आहेत की त्यांनी आपले या मोसमातील पहिले सामने हरले आहेत. अशा दोन संघात आता 7:30 वाजता लढत होणार आहे. ते दोन संघ म्हणजे सनराईज हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स. या दोन्ही संघात तसे खेळाडू नावाजलेले आहे, परंतु दोन्ही संघांनी 200च्या वर धावा करूनही त्या दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली. त्यामुळं आज ते कसे एकमेकांच्या विरोधात कसे खेळतात आणि या दोन हरलेल्या संघात जिंकण्यासाठी चुरस असणार आणि मग कोण जिंकतं याचं उत्तर आज संध्याकाळी 11:30 नंतरच मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मग आपण प्रत्यक्ष 7:30 वाजून सामनाच पाहणार आहोत आणि ह्या टाटा IPL स्पर्धेचा आनंद TV समोर बसून का आपण घेणारच आहोत. आता आपण इथंच थांबतो. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.